नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनल आज का नवीनवर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज का नवीनच्या भागामध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, 10वी-12वीच्या परीक्षेवर सर्वात मोठं या ठिकाणी संकट आलेलं आहे आणि विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण संचालकाचा परीक्षांवर या ठिकाणी मित्रांनो बहिष्कार टाकण्याचा ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला आहे. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, 10वी-12वीच्या बोर्ड परीक्षेवर सर्वात मोठं या ठिकाणी हे संकट उपस्थित झालेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, बातमी बघून घ्या, कधी आलेली आहे, कालच आलेली मित्रांनो, महत्त्वाची बातमी. मी तुम्हाला सर्व लेटेस्ट अपडेट प्रोव्हाइड करत असतो, म्हणून विद्यार्थी तुम्हाला या ठिकाणी मी डेटही दाखवली आहे की लेटेस्ट ही बातमी आहे. नाही तर भरपूर विद्यार्थी म्हणतील सर बातमी कधीची आहे, जुनी आहे की काय, सर्व तुम्हाला मी अपडेट या ठिकाणी प्रोव्हाइड करून दिलेली आहे. लेटेस्ट बातमी आहे, मोठी अपडेट आहे. आता मित्रांनो, हे संकट कशा संदर्भात आहे हे आपल्याला जाणून घ्यायचे. सर्वप्रथम सर्वांनी व्हिडिओ लाईक करून द्या, कारण तुम्हाला सर्व मिळणार नाही. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब खाली लाल बटनावर क्लिक करा, फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला आपल्या चॅनल मित्रांनो 10वी-12वी बोर्ड एक्झामबाबत सर्व अपडेट फ्रीमध्ये मिळणार आहे. सर्व स्टडी मटेरियल, सर्व नोट्स, सर्व PDF मटेरियल फ्रीमध्ये मिळणार आहे. म्हणून सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा. एक्झाममध्ये तुम्हाला कोणते क्वेश्चन येतील, त्याच्या प्रश्नपत्रिका कशा असतील, सविस्तर तुम्हाला माहिती मी प्रोव्हाइड करणार आहे पुढे. म्हणून सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. अपेक्षा करतो की आता सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल, नाही केलं तर लवकरात लवकर करून द्यायचं आहे. तर बघा मित्रांनो, 10वी-12वीच्या परीक्षेवर तोंडावर आलेल्या असताना शिक्षण संचालक मंडळाकडून या परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. मंडळाने 2012 पासून मित्रांनो राज्यातील सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागांच्या मागणीसह अनेक मागण्यांसाठी शिक्षण संचालक मंडळांनी हा आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. त्यामुळे आता राज्य सरकारसमोर परीक्षा घेण्याबाबत पेच निर्माण झाला आहे. यातून सरकार काय तोडगा काढणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. शिक्षण संचालक मंडळांनी 10वी-12वी परीक्षांवर बहिष्कार टाकण्याच्या निर्णयासोबतच या दोन्ही इयत्तेतील प्रात्यक्षिक परीक्षांचे साहित्य स्वीकारण्याससुद्धा देखील नकार दिलेला आहे. तसेच या दोन्ही परीक्षा काही दिवसांवर आलेल्या असताना त्यासाठी कर्मचारी आणि शाळांच्या इमारती देखील न देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता बघा मित्रांनो, शाळेचे कर्मचारी आणि जर इमारती मिळाल्या नाही तर तुमच्या बोर्ड एक्झाम होणं अशक्य आहे. कारण मित्रांनो, तुमच्या बोर्ड एक्झाम या ठिकाणी जर इमारती मिळाल्या नाही किंवा कर्मचारी मिळाले नाही तर बोर्ड एक्झाम या ठिकाणी होणार नाही आहे. कारण मित्रांनो, तुमचे जे काही सेंट्रल आहे, ते जे काही मित्रांनो केंद्र आहे, तुमचे बोर्ड परीक्षा देण्यासाठी तुम्हाला सेंटर मिळालं असतील तर त्या सेंटरनुसार मित्रांनो त्या ठिकाणी इमारत पाहिजे. आणि जर इमारतीसाठी ह्या ठिकाणी मिळाले नाही तर तुमचं सेंटर राहणार नाही, तुमची एक्झाम होणार नाही. मग विद्यार्थी मित्रांनो, जर कर्मचारी नसतील तर तुमच्या एक्झाम कोण घेणार, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणून विद्यार्थ्यांनो, हा जो काही निर्णय हा खूप या ठिकाणी महत्त्वाचा आहे आणि तुमच्या 10वी-12वीच्या बोर्ड परीक्षा मित्रांनो हे मोठं संकट आहे. बघा, जोपर्यंत सरकार आमच्या प्रलंबित मागण्याबद्दल निर्णय घेत नाही तोपर्यंत आम्ही 10वी आणि 12वीच्या परीक्षांच्या केंद्रांसाठी शाळा उपलब्ध करून देणार नाही, अशी भूमिका महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने मित्रांनो घेतलेलं आहे. बघा, या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही 10वी-12वीच्या परीक्षेसाठी केंद्रासाठी मित्रांनो शाळा उपलब्ध करून दिली जाणार नाही. जर इमारती मित्रांनो तुम्हाला मिळाल्या नाही केंद्रासाठी तर तुमच्या परीक्षा कुठे होतील, तुमच्या परीक्षा होणार की नाही होणार, हा एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. पुढे बघा, या आक्रमक पवित्र्यामुळे 10वी-12वी परीक्षांवर संकट निर्माण झालेलं आहे. काय आहे मित्रांनो शिक्षक संचालक मंडळाची भूमिका, आता त्यांची भूमिका हे बघायचं आहे. तर बघा, महाराष्ट्र शासनाकडे व्यवस्थापनाच्या शाळांसंबंधीच्या ज्या मागण्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे त्यासंबंधी चर्चा करण्यासाठी शिक्षण संचालक मंडळाने बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सर्वानुमते आगामी 10वी आणि 12वीच्या परीक्षांवर बहिष्कार टाकण्याबाबतचा ठराव मंजूर करण्यात आला होता. परंतु त्यानंतरही आम्हाला शासनाकडून कोणतेही निमंत्रण आलेले नाही आहे. शासनाकडून यावर कोणताही योग्य तो मार्ग काढण्याचा प्रस्ताव होताना दिसत नाही आहे. त्यामुळे परीक्षेसाठी येणारे साहित्य स्वीकारण्यास आम्ही नकार दिला आहे, असे शिक्षण संचालक मंडळाकडून सांगण्यात आलेलं आहे. तर बघा मित्रांनो, हा सुद्धा देखील महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. अपुऱ्या सुविधांमध्ये शिक्षणाची गुणवत्ता घसरल्याचा आरोप या ठिकाणी होत आहे. बघा, गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली शिक्षक भरती, मोठ्या संख्येने रिक्त असलेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची जागा, शासनाकडे रखडलेले शेकडो कोटींचे शिक्षकेतर अनुदान, यामुळे शाळा आणि शिक्षण संस्था डबघाईला आल्याचा आरोप शिक्षण संचालकांकडून करण्यात येत आहे. तसेच अपुऱ्या सुविधांमध्ये शिक्षणाची गुणवत्ता घसरल्याचा आरोप देखील शिक्षण संस्थाचालकांनी केला आहे. राज्य सरकारने त्वरित याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी शिक्षण संस्थाचालक मंडळाकडून करण्यात आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचं काय मत आहे, 10वी-12वीची बोर्ड परीक्षा झाली पाहिजे की या ठिकाणी रद्द केली पाहिजे? तुमचं मत तुम्हाला कमेंट सेक्शन लिहून पाठवायचं आहे. जर तुमचं मत असेल की 10वी-12वीची एक्झाम कॅन्सल केली पाहिजे तर लिहून पाठवा. सो 10वी-12वीची बोर्ड एक्झाम कॅन्सल झाली पाहिजे. आणि जर तुम्हाला वाटत असेल की 10वी आणि 12वीची एक्झाम या ठिकाणी कंडक्ट केली पाहिजे, घेतली पाहिजे, तर लिहून पाठवा. असं 10वी-12वीची एक्झाम झाली पाहिजे. तुमचं मत तुम्हाला नक्की लिहून पाठवायचं आहे. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.